बलात्कारी अशोक खरातची एसआयटी कडून सलग चौथ्या दिवशी चौकशी सुरू आहे। गेल्या 2 तासांपासून खरातची कसून चौकशी केली जाते आहे। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या स्वतः खरातची चौकशी करतायत। अशोक खरातची एसआयटी कडून कसून चौकशी करण्यात आलेली। आता नाशिक पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या स्वतः अशोक खरातची चौकशी करतायत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आता आपल्या सोबत आहेत। सागर, आतापर्यंत एसआयटीने जी चौकशी केली आहे त्यातून कोणती कोणती धक्कादायक माहिती समोर आलेली आहे? नक्कीच, खरं तर ह्या सगळ्यांमध्ये गेल्या 3 तास झालेत की ही चौकशी सुरू आहे। खरं तर ज्या ठिकाणी काल चौकशी सुरू होती त्या ठिकाणी जे ऑफिस होतं ते आता स्थलांतरित करून गोपनीयरित्या ही सगळी चौकशी सुरू आहे। यात विशेष बाब म्हणजे जे एसआयटी ने जिथे मंदिर होतं सिन्नरमध्ये त्यातला पुजारी देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। फार्म हाऊसचे कर्मचारी देखील ताब्यात घेतलेले आणि त्यांची आता सध्या कसून चौकशी ही एसआयटीच्या मार्फत करण्यात येत आहे। बेनामी संपत्ती असेल, त्यांचे पत्नीच्या नावावरती, त्यांच्या मुलीच्या नावावरती वेगवेगळ्या ठिकाणी असलेले प्लॉट्स असतील, या संदर्भात सगळी चौकशी सुरू आहे। त्याचबरोबर ज्यावेळी अटक करण्याच्या वेळी काही घरात रक्कम सापडलेली होती ती 8 लाख रुपयापेक्षा जास्त होती, ती कुठून आलेली होती याबाबत देखील चौकशी सुरू आहे। त्याचबरोबर ह्या सगळ्यांमध्ये या कर्मचाऱ्यांचा देखील ह्या सगळ्यांमध्ये सहभाग होता का हे बाबत देखील चौकशी सुरू आहे। खरं तर ह्या गुन्ह्यामध्ये अजून एक नाशिकमध्ये गुन्हा दाखल झालेला असला तरी ह्या गुन्ह्याची आणि त्या गुन्ह्याची कसा संबंध जोडला जातोय का याबाबत देखील चौकशी सुरू आहे। नाशिकचे क्राईम ब्रँच पथक आहे ते आता सध्या एसआयटीच्या ज्या ठिकाणी चौकशी सुरू आहे त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। पण मात्र अजून देखील कॅप्टन अशोक खरातीची जी चौकशी आहे ती वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येते। त्याच विशेष बाब म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत तेजस्वी सातपुते, त्या स्वतः या सगळ्यांचं स्वतः लक्ष घालून या कॅप्टन खरातीची स्वतः चौकशी करतायत। कारण या सगळ्यांमध्ये अनेक राजकीय नेते त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटी या सगळ्यांचा सहभाग देखील त्यांचा संबंध त्यांच्या बरोबर होता। यामुळे यांचा काही सहभाग आहे का हे देखील एसआयटीच्या मार्फत खरं तर चौकशी सुरू आहे। मात्र आता देखील चौकशी सुरू असली तरी वेगवेगळ्या ज्या माहिती आहेत त्या आपल्या समोर पोहोचतायत। अजून चौकशी सुरू आहे, किती वेळ चौकशी सुरू राहणार याबाबत अजून कुठलीही माहिती मिळाली नसली तरी चौकशी अद्याप सुरू आहे। चौकशी संपल्यानंतर हा जो ताबा आहे तो क्राईम ब्रांच युनिटच्या वतीने घेण्यात येणार आहे। कारण एका 7 महिन्याच्या गरोदर महिलेवरती ही लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि याबाबत देखील पोलीस जे आहे तेच याबाबत देखील कराची जी आहे ती चौकशी करणार आहे। त्या सगळ्या बाबतची माहिती जी आता आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळते। सागर, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल।